महिलांना स्वयंपूर्ण बनवा, त्यांना सक्षम बनवा, पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना मान सन्मान द्या, हे ऐकवण्याचा आमचा अजिबात मूड नाहीये. कारण हे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. प्रत्यक्षात खरंच असं घडतंय का, हा विचार प्रत्येकानं आणि स्पेशली आपल्या माता भगिनींनी करायला हवा. इलेक्शनचं वार आहे, तसं तर सरकारनं लाडक्या बहिणीच्या आधी आतापर्यंत महिलांसाठी अनेक स्कीम्स आणलेल्या आहेत. यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, महिला समृद्धी कर्ज योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना अशा विविध योजना यामध्ये आहेत. लाडली बहिणा या योजनेबद्दल तुम्ही ऐकलंय का? ही तीच गेम चेंजर स्कीम आहे ज्यामुळे आपल्या शेजारचं राज्य मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही स्कीम राबवली, सक्सेसफुल करून दाखवली. आता अशाच प्रकारची स्कीम आली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. महायुतीच्या सरकारनं ही योजना सुरू केलेली आहे. मागच्या काही दिवसांपासून लाडकी बहीण हा शब्द ट्रेंडमध्ये आहे. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे का? स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेससाठी एक वेगळा व्हिडिओ आम्ही केलेला आहे, तो नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आता लाडकी बहीण कोण, त्याचे क्रायटेरिया पाहूया. महाराष्ट्र राज्यातला रहिवासी असाल, 21 ते 65 या एज ग्रुपमध्ये असाल, विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार असाल, बँक खातेधारक असाल, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, राज्य शासनाचा जो GR आहे त्यात या सगळ्या अटी दिलेल्या आहेत. या सगळ्यांमध्ये तुम्ही बसत असाल तर वेळ न दवडता पटापट अर्ज करा, कारण 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या अपडेट्स प्रमाणे 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे, कारण याचा कालावधी सरकारकडून वाढवण्यात आलाय. या योजनेत आणखीही काही गोष्टी अपडेट होऊ शकतात. या योजनेविषयी तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये GR ची लिंक दिली आहे. या लिंकवर शासनाचा GR म्हणजेच गव्हर्नमेंट रेझोल्युशन तुम्हाला डाउनलोड करता येईल. अन्नपूर्ण योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची तरतूद आहे. हाच लाभ आता लाडकी बहीण योजनेतल्या महिलांना घेता येणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये GR ची लिंक दिली आहे, त्यातून सविस्तर माहिती घेता येईल. लाडकी बहीण योजनेतले दोन्ही हप्ते 17 ऑगस्ट रोजी खात्यात जमा होणार आहेत. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला हे पैसे खात्यात जमा होणार. ज्या महिलेनं अर्ज केलाय तिचा जन्म महाराष्ट्रात झालेला नसेल, पण तिनं महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलं असेल तर तिच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे. जर कोणाकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या महिलेनं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र सादर करणं अपेक्षित आहे. यासोबतच या योजनेत काही अपडेट्स देखील आहेत. काही गोष्टी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णयातली 5 एकर शेतीची अट मागे घेण्यात आली आहे. लाभार्थी महिलेची वयाची अट 21 ते 60 वरून 21 ते 65 करण्यात आली आहे. लाडक्या बहिणीवर सध्या जिकडे तिकडे चर्चा सुरू आहे. यूट्यूबर सुद्धा या योजनेवर व्हिडिओ बनवतायत. अर्ज कसा भरायचा, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, योजनेचा लाभ कसा दिला जाणार, सर्व काही यूट्यूबवर अवेलेबल आहे. पण लाडक्या बहिणी आणि मातांसाठी सरकारनं आधीही अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याची माहिती किती महिलांना आहे? लाडक्या बहिणीची ही जी काही योजना आहे त्याचा लाभ तर घ्यायचा आहेच आहे, पण शासनाच्या इतरही अनेक चांगल्या योजना आहेत. महाराष्ट्रातल्या महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. चला त्याची देखील थोडक्यात माहिती बघूया. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना. 40 ते 65 वर्ष वयोगटातल्या विधवा ज्यांचं कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहे ते या योजनेअंतर्गत पात्र आहेत. याशिवाय त्यांना राज्य पुरस्कृत संजय गांधी आधारभूत अनुदान योजनेअंतर्गत दर महिन्याला 400 रुपये दिले जातील, म्हणजेच 600 रुपये प्रति महिना दिले जाणार. पुढची योजना आहे महिला समृद्धी कर्ज योजना. महिलांमधून उद्योजिका तयार व्हाव्यात म्हणून भारत सरकारनं ही योजना सुरू केलेली आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेचं उद्दिष्ट महिलांना 5 लाख
ते 20 लाखांपर्यंत कर्ज देऊन त्यांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवणं हे आहे. पुढची योजना आहे जननी सुरक्षा योजना. BPL धारक गर्भवती महिलांसाठी ही योजना आहे. लाभ मिळवण्यासाठी लाभार्थीचं वय 19 वर्षांपेक्षा कमी नसावं. 2 मुलांपर्यंत लाभ घेता येईल. ग्रामीण भागातली लाभार्थी जर शासकीय आरोग्य संस्था मानांकित खाजगी संस्थेत प्रसूत झाली तर तिला प्रसूतीच्या 7 दिवसांच्या आत 700 रुपये लाभ बँक खात्यात परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे म्हणजेच चेकद्वारे दिला जातो. लाभार्थी शहरी असेल तर सेम प्रोसिजर, पण चेक 600 रुपयांचा असणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या लाभार्थीची घरी प्रसूती झाली तर चेक 500 रुपयांचा दिला जातो. तर लाभार्थीची सिझेरियन शस्त्रक्रिया करणं आवश्यक असेल तर 1500 रुपयांचा चेक दिला जातो. त्यानंतरची महत्वाची योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 7.5 लाखांच्या आत आहे, ज्या कुटुंबातल्या माता किंवा पित्यानं एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असेल, त्यांच्या मुलीच्या नावे 50,000 रुपये मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतील. 50,000 रुपये इतक्या रकमेवर 6 वर्षांसाठी अनुज्ञेय होणारं व्याज मुलीला वयाच्या 6व्या वर्षी काढता येईल. पुन्हा मुद्दल रुपये 50,000 गुंतवणूक करून ते 12व्या वर्षानंतर काढता येईल. हे एका मुलीच्या बाबतीत झालं. ज्यांनी 2 मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल त्यांच्या 2 मुलींना प्रत्येकी 25,000 रुपयांनुसार या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना. गर्भवती महिलांसाठी सरकारकडून ही योजना चालवली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना 2 हप्त्यांमध्ये आर्थिक मदत मिळते. एखादी महिला पहिल्यांदा आई होणार असेल तर तिला 5,000 रुपये, तर दुसऱ्यांदा आई होणार असेल आणि तिला मुलगी झाली तर सरकारकडून 6,000 रुपयांची मदत मिळते. गरीब आणि श्रमिक महिलांना आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. आणखी एक महत्वाची योजना आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना. ST बसमधून सवलतीत प्रवास करण्यासाठीची ही योजना आहे. महायुतीच्या सरकारनं ही स्कीम सुरू केली आहे. तिकिटाच्या 50% सवलत यात मिळते. कामानिमित्त रोज प्रवास करावा लागणाऱ्या महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. 1ली ते 8वी पर्यंतच्या मुलींना मोफत प्रवास, तर ST मधून 50% सवलतीनंतर STचं उत्पन्न देखील वाढलेलं आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावं, गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन पुरवठा व्हावा, गरीब कुटुंबातल्या महिलांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी या उद्देशानं 2016ला केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली. यानुसार पात्र महिलांना मोफत गॅस मिळतो. ज्या महिलेचं वय 18 पेक्षा जास्त आहे, दारिद्र्य रेषेखालील असेल, आधी कोणतंही गॅसचं कनेक्शन नसेल, अशा महिलांना याचा लाभ मिळतो. www.pmuy.gov.in या वेबसाईटवर योजनेसंबंधीची सर्व माहिती उपलब्ध आहे. खास महिलांसाठीच्या या योजना आपण पाहिल्या. यातल्या काही राज्य सरकारच्या तर काही केंद्र सरकारच्या योजना आहेत. त्याच्या अटी शर्ती काय यासाठी मात्र तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जावं लागेल. महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाता यावं यासाठीच्या या योजना आहेत. अखेर सर्व योजनांनी सर्वांचाच फायदा होईल असं नाही, सर्वच जण यामुळे खुश होतील असंही नाही. फक्त कोणत्या योजनांचा लाभ कुणाला मिळणार हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या जवळच्या सर्वांना याचा फायदा व्हावा म्हणून ही माहिती, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या योजनांचा लाभ कसा घ्यायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. डिटेल प्रोसेसचा व्हिडिओ देखील आम्ही करू. अजून कोणत्या प्रकारच्या योजना सुरू व्हायला हव्यात ज्यामुळे मराठी जनांचा फायदा होईल आणि तुमचा मूडही फ्रेश होईल, याबद्दल काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.